आम्ही आरडू आरडू रडलो तर हे लोकाला कोणाला घाम आला नाही. मग ह्या लोकाला कशाला जाळायचं आणि कशाला चाटायचं ही म्हणाली मी. पोलीस लोक कुणी सुद्धा आमचं काही घेईना. ही ग्रामपंचायत सुद्धा विचार करा ना. सरपंच सुद्धा आमच्या जातीचे, माझ्या जातीचे सरपंच उपसरपंच आहेत, ते सुद्धा आमचं विचार करत नाही. आता लोकसहभागातून आम्ही कायदे हातात घेणार. आम्ही कायदा हातात घेणार. आता पोलीस प्रशासनाकडे बघणार नाही. जिल्हा दारूबंदी अधिकारी तर झोपलेले आहेत. जिथून हप्ते मिळतात त्यांचे काम करण्याचं काम त्यांना लागलेलं आहे. म्हणून आता प्रशासनाकडे न बघता आम्ही सरळ दंडुके हातामध्ये घेणार आणि जेणे कोणी दारू विकत आहेत त्यांना ठोकणार. हा माझा निर्वाणीचा इशारा आहे. पोलीस प्रशासनानं आमच्यावर काय कारवाई करायची ते कराव्या. आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही कारवाईला सामोरे जाऊ. पण या ठिकाणची दारू कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोक सोबत आहेत. लोकांना सोबत घेऊन आम्ही हे कारवाईचं सत्र सुरू करणार आहोत. दारू पिल्यामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आपण पाहतो. मात्र अवैध दारू विक्रीच्या माध्यमातून आत्महत्या केल्याची एक घटना समोर येत आहे. महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत परिसरामध्ये एका 21 वर्षीय तरुणाचा दारू पिऊन नशेमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भात आपण पाहू शकतो की महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत परिसरामध्ये ज्या तरुणाचा मृत्यू झाला त्या तरुणाच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात की हा नेमका मृत्यू कशा पद्धतीने झाला आणि आता नातेवाईकांची मागणी काय आहे. याचबरोबर नातेवाईकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडलेला आहे आणि त्यांची मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाला लावलेलं टाळं खोलणार नाही. ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन होताना दिसते. जाणून घेऊया आपण नेमकी नातेवाईकांची भावना काय आहे. मर्डर झाल्याने म्हणजे माझं पोरग ह्यांच्या 4 दारूवाल्याच्या आणि पोलीस होण्याच्या हातीमध्ये हे झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांच्या चौघही आणि पोलीस परिक्षेत्रावर गुन्हा दाखल व्हावा. हा मर्डर म्हणजे मर्डर केल्यानंतर त्यांच्या दारू पिऊन गेले तीच मर्डर झाला आमच्या लेकराचं, म्हणून गुन्हा दाखल व्हावा. दारू पिऊन गेलं 2दा आणि मध्ये गेलं घरात ते आमचं लेकरू मर्डर दार लावून मर्डर करून घेतलं फाशी खाऊन. मंगळसूत्र ठेवून दारू पिऊन गेलं. म्हणजे दारू पिल्यानंतर ही घटना घडली नसते. दारू पिल्यानंतर घटना घडली नसते. आत्महत्या नाही, हे हाताने मारून टाकलेला आहे. आत्महत्या नाही. पोलीस आणि हे 4 दारू विकणारे जो लोक आहेत हे मिळून पोराला मारून टाकलेला आहे. माधवाडे 1, मथुराबाई राजाराम आडे 1, 2, पुन्हा शोभा अंकुश चव्हाण 3 आणि कविता संजय आडे 4. बस त्यांचे नवरे असून सुद्धा हे कारस्थान पाऊल उचललेले आहेत. बरं, ह्या दारू विक्रेत्या सगळ्या महिला आहेत असं तुम्ही म्हणताय, तर याच्या आधी तुम्ही महिलांनी मिळून त्यांना काही दारू विक्री थांबवण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन सांगितलेले की देऊ नका दारू पडू सांगितलं. बाई, माझा एक मुलगा गेला, दुसरा एक गेला, 2 गेले, आता नातू 3 राहिलेत मुलाचे. तर तुम्हाला कृपया आहे की तुमचे पाय पडून सांगते की माझ्या 3 नातूला तुम्ही दारू देऊ नका. तुमच्या घरी जरी आले तर तुम्ही दारू देऊ नका. एवढी म्या काकलू तिने बी सांगून हिने माझं कोणी ऐकलं नाही. माझ्या नातूचं आणि माझ्या लेकराचं आत्महत्या त्यांच्या पायानं झाला, मृत्यू झाला. आणि माझी नात सून 9 महिन्याची नवरी लोकांनी दूध घातलं, आज लोकांनी घेऊन गेले. आम्ही आरडू रडलो तर हे लोकाला कोणाला घाम आला नाही. मग ह्या लोकाला कशाला जाळायचं आणि कशाला चाटायचं ही म्हणाली मी. पोलीस लोक कुणी सुद्धा आमचं काही घेईना. ही ग्रामपंचायत सुद्धा विचार करा ना. सरपंच उपसरपंच सुद्धा आमच्या जातीचे, माझ्या जातीचे सरपंच उपसरपंच आहेत, ते सुद्धा आमचं विचार करत नाही. आडे त्यांच्या घरातून 1 वर्षा पहिले माझा मामा दारू पिऊन गेला. टेन्शन मध्ये तसं झालं. आणि माझा भाऊ आहे, त्यांच्याच घरातून दारू पिऊन लगेच फाशी घेतलं. ह्याच्या मागं काही ना काही कारण असेल ना. त्यांना म्हटलं गेलं देऊ नका दारू, तर आम्ही काय करून खावं म्हणजे त्यांच्याजवळ लायसन आहे नाही ना. आणि 4 वाजता सकाळचे 4 वाजता देतात तुम्ही, दुकानदार असं देतात. काही बी झालं ऍक्शन का काही घेतलं नाही. आज माझं भाऊ पण गेलं,
त्यांच्या इथून दारू पिऊन गेलं की लगेच त्यांनी फाशी घेतली. समजा ही घटना आता जर त्यांच्यावर कडक कारवाई नाही झाली तर या परिसरामधून असेच तरुणांचे मृत्यू होतील अशी भीती आहे का? हा भीती आहे ना, लय भरपूर भीती आहे. अजून घरात ते जे गेले ना त्याचे 2 भाऊ आहेत, त्याच्याच भावाला आणखीन सकाळी त्या घराने दारू दिली. आणखीन सकाळी आज 3 दिवस झालं. अच्छा, म्हणजे ही घटना घडल्यानंतरही त्यांनी दारू नंतर ही दिली त्यांनी, आज सकाळी दिली त्यांनी दारू, म्हणून मग आम्ही इतकंही घेतले. असं होऊन बी त्याचे जे 2 भाऊ राहिले त्यांनी जे एक शिकाळी धरली त्याला सुद्धा दारू दिली ह्या घराने. त्यांच्याकडे काय लायसन आहे? काय सांगाल या भागामध्ये अवैध दारू विक्री केल्यामुळं 21 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा या ठिकाणी घटना घडली असा आरोप आहे नातेवाईकांचा. एक माजी उपसरपंच आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय कसं बघताय घटनेकडे? अगदी बरोबर आहे. गेल्या 4-5 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की बाबा या ठिकाणी भरमसाठ प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री केली जात आहे. हा समाज हा अतिशय कष्ट करून जगणारा आहे. यांच्याकडे काही शेती नाही, बाडी नाही, मोलमजुरी करणे, ऊसतोडीचा व्यवसाय करणे, लोकांच्या शेतामध्ये काम करणे, मोलमजुरी करून हा संसार भागवण्याचं काम करतात. परंतु या ठिकाणी अवैध दारू विक्रीला काही लोकांनी, प्रशासनातील काही लोक आणि आमच्यासारखे काही लोकांनी खतपाणी घालून त्या लोकांचा व्यवसाय चालू ठेवण्यास प्रवृत्त केले आणि त्याचा विपर्यास असा झाला की आमच्या गोरगरीब लोकांच्या कुटुंबातील जी मुलं आहेत तरुण, त्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक घटना घडलेल्या आहेत. आता परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की त्या मुलाचा बाप गेल्या 8-9 महिन्यापूर्वीच दारू पिऊनच मेला होता आणि त्यानं त्या दुःखाच्या विहारामध्ये जाऊन त्या मुलानं पण दारू सुरू केली आणि दारू अशी सुरू केली की सरकारी जी दुकानं आहेत, देशी दारू दुकानं परवाने असलेली ते लांब आहेत, लांब कोणी जात नाही. परंतु घराच्या शेजारी जर एखादी वस्तू मिळत असेल तर केव्हाही उठणे आणि त्या दुकानावर जाणे आणि दारू पिणे, या व्यसनाच्या आहारी जाऊन त्या मुलानं आत्ता जी परवा आत्महत्या केली मुलाने फाशी घेऊन, की सकाळी पहाटे 5 वाजता दारू मिळाली बाजूला, तिथं दारू पिली आणि त्या व्यसनात म्हणजे नशेमध्ये जाऊन लगेच बाप गेला मी पण जातो म्हणून आत्महत्या केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ग्रामसभेचा ठराव दिला 17/3/2025चा पोलीस प्रशासनाला की या ठिकाणी कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, या ठिकाणची अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, जेणेकरून या गोरगरीब लोकांना सुख लागेल म्हणून प्रयत्न केला. परंतु पोलीस प्रशासनानं कसल्याही प्रकारची कारवाई न करता दिरंगाई करून या ठिकाणी कारवाई केली नाही. आता आम्ही नावानिशी त्या लोकांचे घरं दाखवले. अहो अक्षरशः ते दारू विकणारे लोक म्हणतात बाया पुढे करतात आणि ती बाया म्हणतात आम्ही दारू विकून खायची नाही तर का माती खायची का? आता काय सांगायचं त्या लोक? आता या घटनेच्या नंतर तरी सावध होऊन ग्रामपंचायत कार्यालय आणि लोकसहभागातून तुम्ही काय भूमिका? आता लोकसहभागातून आम्ही कायदे हातात घेणार. आम्ही कायदा हातात घेणार. आता पोलीस प्रशासनाकडे बघणार नाही. जिल्हा दारूबंदी अधिकारी तर झोपलेले आहेत. जिथून हप्ते मिळतात त्यांचे कामं करण्याचं काम त्यांना लागलेलं आहे. म्हणून आता प्रशासनाकडे न बघता आम्ही सरळ दंडुके हातामध्ये घेणार आणि जेणे कोणी दारू विकत आहेत त्यांना ठोकणार. हा माझा निर्वाणीचा इशारा आहे. पोलीस प्रशासनानं आमच्यावर काय कारवाई करायची ते कराव्या, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही कारवाईला सामोरे जाऊ, पण या ठिकाणची दारू कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोक सोबत आहेत. लोकांना सोबत घेऊन आम्ही हे कारवाईचं सत्र सुरू करणार आहोत. तर आपण पाहू शकता महाराणा प्रताप नगरच्या भागामध्ये जे अवैध दारू विक्री करत आहेत या परिसरामध्ये, तर त्या अवैध दारू विक्रेत्या करणाऱ्या लोकांना कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नसल्याचा आरोप किंवा अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी हे नागरिक आपल्यासमोर सांगतात. या मृत्यूला अवैध दारू विक्री करणारे लोक आणि पोलीस प्रशासन हे दोन्ही तितके जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी होताना दिसत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये त्या अवैध दारू विक्री त्या लोकांवर कारवाई होणार आहे की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.